हे जे माझ्या मागे दिसतंय हे रसाळ फणसाचं झाड आहे आणि ह्याला आता बरेच मोठे फणस लागलेले आहेत. तर मागच्या वेळी पण मी आले होते फणस काढण्यासाठी, ज्यावेळी मला फणसाची भाजी बनवायची होती. पण त्यावेळी आमचे फणस कोणतरी चोरून घेऊन गेलं होतं आणि त्यावेळी जे एकदम छोटे फणस होते ते आता खूप मोठे झालेले आहेत. तर हेच फणस मी आज काढून नेणार आहे, कारण मला आज फणसाचे चिप्स करायचे आहेत. आणि या फणसाचे चिप्स करायचं एकमेव कारण की ह्याचे जे गरे असतात ते खूप जाड असतात आणि मोठे असतात, त्यामुळे त्याचे चिप्स पण खूप छान बनतात. तर आधी आपण फणस काढूया आणि त्याच्यानंतर चिप्सला सुरुवात करूया. चला. हळू हळू ग, चिक पडेल. दोन्ही पडले. त्याच्याबरोबर काल जाऊन पडला. 2 फणस भेटले. हा खालचा आणि तो वरचा. जड आहे खूप. चला. लय मोठा फणस आहे. लय मोठा निघाला. पानांपासून असा चिक काढायचा आधी पूर्ण, कारण बरोबर मध्ये चिक भरपूर आहे. आता आम्ही या फणसाचे बारीक बारीक काप करणार आणि त्याच्यानंतर त्यातले गरे काढणार. त्याला आम्ही शेडे म्हणतो. तर सगळ्यात आधी आम्ही हाताला तेल लावून घेतोय, कारण हाताला मग चिक लागू नये म्हणून. जर तेल नाही लावलं तर संपूर्ण हाताला सगळा चिक लागतोय. कशा आहेत मम्मी आमच्या. असे गरे. तळाला वेळ लागणार. हे आता हे जे काप आहेत, एक मिनिट मी दाखवते. हे जे काप आहेत ह्यातले असे गरे काढायचे. त्याच्यामधला जो बी आहे तो असा काढून फेकायचा आणि फक्त असे गरे घ्यायचे. बी गरे. बिया पेपर बिया भाजून ती बुट्टी इथे ठेव. हे सगळं त्यात टाक. खराब झालेलं हाताला तेल लावून. चाकून कापायचं. बारीक बारीक उभे उभे नंतर करायचं. त्याला वेगळं आणायचं. माणसाचा पांढरा नाही. गरे आता आम्ही पूर्णपणे वेगळे केलेले आहेत. एक सूपभर गरे आमचे साठलेले आहेत आता. आणि त्याचबरोबर इकडे या बिया पण ठेवलेल्या आहेत.
तर हे जे गरे आहेत या गऱ्यांची आपण भाजी पण करून खातो, पण आज आम्ही हे गरे असे उभे उभे कापणार आहे आणि त्याच्यानंतर तळून खाणार आहे, म्हणजे त्याचे चिप्स बनवणार आहे. आणि त्याचबरोबर हे जे बी आहेत त्या पण आम्ही काही टाकून नाही देणार आहे. या बियांची पण आम्ही भाजी करून खातो, किंवा या बिया ज्या आहेत त्या धुवून वाळवायच्या आणि त्याच्यानंतर आपण मस्त अशा चुलीवर भाजून ते पण खाऊ शकतो. तर ते पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेन, पण आज आपण चिप्स करूयात. तर आधी आम्ही ह्याचे उभे उभे काप करतो. मी आणि आमची छकुली आता हे जे गरे आहेत त्याचे उभे उभे काप करतोय. त्याचबरोबर आमच्या मम्मीने बाजूला चूल पण मांडलीये. जरा काप चालले की मग आम्ही तळायला चालू करणार आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर आता जेवढे काप केलेले आहेत त्याला मम्मी आता मीठ आणि हळद लावून घेणार आहेत आणि मग तळायला चालू करणार आहेत. आणि बाजूलाच आम्ही इथं हळूहळू कटिंग पण करतोय. बस एवढं. तेल चांगलं तापलेलं आहे आणि आता आजी मम्मी चिप्स करतायत. मला फणसाचे चिप्स खूप आवडतात. आमच्या घरातच सगळ्यांना आवडतात. आणि ही जी चूल आहे ती मागच्या आठवड्यात आम्ही काजू भाजण्यासाठी पण वापरली होती आणि आज आम्ही फणसाचे चिप्स करण्यासाठी वापरतोय. ही जी कढई आहे ह्याला आम्ही राख लावून घेतलीये, कारण आम्ही कधी पण चुलीवर ज्यावेळी कोणतंही भांडं ठेवतो त्याला राख लावून घेतो, जेणेकरून ते भांडं जास्त काळं पडत नाही आणि स्वच्छ करायला पण त्रास होत नाही. चिप्स मस्त मस्त आहेत. फुकू काय इकडून थोडं. चिप्स आता छान लाल झालेत, म्हणजे छान तळलेत आता आपले चिप्स. काढते याला. कुरकुरीत एकदम. हलवते थोडस. वारं पण येईना. उन्हाळ्यातली सर्दी. चला. उन्हाळ्याची सर्दी माझ्याकडे असते. वारा. मीठ टाकू बघू. टाक सगळं. जरा हे घ्या, काढा जरा. टाकू. भाजले, कढई भरली.
ह्या ज्या काजू आहेत ह्या खराब झालेल्या काजू आहेत मागच्या वर्षीच्या. तर ह्या काजू आम्ही अशा फेकून देत नाही, तर ज्यावेळी पण आम्ही चूल वगैरे लावतो त्यावेळी चुलीमध्ये हे काजू टाकतो. ह्याच्यामध्ये तेल असल्यामुळे हे चांगलं पेट घेतं, त्याच्यामुळे वारा जरी आलं तरी लवकर म्हणजे भिजत नाही वगैरे. तर असे हे काजू आम्ही पडलं त्या तिकडे, मग मी टाकतो. बघू मी त्या जरा खाऊन बघते. मस्त कुरकुरीत झालेत, मीठ पण व्यवस्थित आहे, चव एकदम मस्त लागते, एकदम कुरकुरीत. मला खूप आवडतात चिप्स. तुम्हाला आवडतात का? तुमच्या इकडे असतात का फणसाचे चिप्स? मला नक्की सांगा. आधीच्या घरांना आम्ही मीठ आणि हळद लावलं होतं, आणि आमच्या इकडे ते जे चिप्स आहेत ते आम्ही उपवासाला पण खातो. पण आत्ताचे जे हे मी दुसरे चिप्स म्हणजे गरे टाकतीये, त्याला मी तिखट, मीठ आणि हळद तिन्ही पण लावलेलं आहे, पण हे उपवासाला आम्ही खात नाही. तर आता हे पण बघूया. ह्याची चव पण खूप छान लागते, थोडीशी तिखट असते त्यामुळे एकदम चव येते तोंडाला. हत्ती कलिंगड घ्या. मम्मीला एक देऊन हे घ्या. अख्ख्या एका फणसाचे एवढे चिप्स झालेले आहेत, आणि आता शेवटचे चिप्स मम्मी तळतायत आमच्या, आणि खूप छान चिप्स झालेले आहेत, एकदम कुरकुरीत झालेले आहेत. आपले जे बाजारात चिप्स असतात त्याच्यापेक्षा पण ह्याची चव खूप छान झालीये. तर मस्तच एकदम. आणि आम्ही दोन प्रकारचे चिप्स केलेत, एक म्हणजे थोडेसे तिखट केलेत आणि दुसरे म्हणजे फक्त हळद आणि मीठ लावून केलेले चिप्स आहेत. एकदम मस्त.